मी काही दिवस पहिले काही चॅनलला तुमच्या चॅनलला एक इंटरव्ह्यू दिला होता की 2,500 करोडची सीबीआयची किंवा उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर थोडी खळबळ माजली आणि काल गडकरी साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की नागपूरची मेट्रो ही प्रायव्हेट कंपनीला द्यायला पाहिजे तरच त्याच्यातनं फायदा होईल म्हणून नागपूरची मेट्रो ताबडतोब विकायसाठी निघालेली आहे। जर कोणी गिराईक असेल तर तुमच्या इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून त्यांनी नागपूरच्या जनतेचे 10,000 करोड रुपये जे फसलेले आहे आणि आज ते विकण्याच्या मागचं कारण त्याच्यातलं सगळं कमिशन येऊन गेलेलं आहे आणि आता काही उरलं नसल्यामुळे ते विकायसाठी त्यांनी डबघाई चाललेली मेट्रो नागपूरची मेट्रो ही त्यांनी विकायला काढली आहे। म्हणून पहिले 2,500 करोडची इन्क्वायरी करून माननीय एमडी विजय दीक्षित साहेबांचा पासपोर्ट जप्त करून त्यांना ताबडतोब देशाबाहेर पळून नाही जायला पाहिजे म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि नागपूरच्या जनतेचे पैसे हे एक प्रकारचं काम त्याला आपण सिक्युअर्ड व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। खाजगीकरण होईल म्हणजे झालंच आहे, काहीच राहिलं नाही मेट्रो मध्ये, चालवूच नाही शकत। अजून 1.5-2 महिन्यानंतर मेट्रोचा पगार देणार नाही आहे। मेट्रोचं खाजगीकरणामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही म्हणजे ते करतील खाजगीकरण, पण ज्या 40, 45, 50,000 करोडच्या ज्या NIT आणि कॉर्पोरेशनच्या ज्या जागा आहे त्या जागा बळकावायचं काम सुरू आहे। अहो त्या मेट्रोमध्ये कोण फिरणार आहे ते त्याच्यापेक्षा मी तर सजेस्ट केलं की वरच्या त्या खाली आणा, त्याला टायर लावा आणि कमीत कमी ते फिरवा, लोक फिरतील त्याच्यामध्ये। याच्यापेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरतील, वरती वॉकिंग स्ट्रीट तयार करावं, प्रत्येक एरियातून लोक वॉकिंगला जातील त्या स्टेशनच्या माध्यमातून, त्याची फी ठरवावी 20 रुपये 25 रुपये सकाळ संध्याकाळची तुम्हाला मी लिहून देतो। इतकी गर्दी राहील की मेट्रोपेक्षा जास्त पैसा त्याच्यात जनरेट होईल आणि कमीत कमी नागपूरच्या जनतेचे जे पैसे लटकलेले आहेत ते पैसे सुरक्षित राहतील।